कॉकरोच जनता पार्टी सध्या मीडियावरती सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणारा विषय हा बनलेला आहे. मित्रांनो, काय आहे ही कॉकरोच जनता पार्टी थोडक्यात जाणून घेऊया. चीफ जस्टिस सूर्यकांत म्हणजेच सरन्यायाधीश यांनी एक वक्तव्य केलं मित्रांनो, की सिस्टीमवरती बोट उचलणारे हे यंगस्टर, हे भारतातील तरुण वर्ग ज्यांना काही रोजगार नाही, काही नाही, त्यांना फक्त एकच काम आहे, फोन पाहायचं आणि आरडाओरडा करायचा, हल्लाबोल करायचा आणि सोशल मीडियावरती वेगळ्या पोस्ट करून सिस्टीमवरती बोट दाखायचं आणि सिस्टीमला ट्रोल करायचं, इतकंच काम आहे. आणि हे झुरळासारखं वागत आहे. अशा प्रकारे मित्रांनो, भारतातील सगळ्या यंगस्टरला झुरळाची उपमा हे जे सरन्यायाधीश आहेत यांनी दिलेली आहे. आणि इथून ही वात जी आहे ती पेटली गेली. मग सिस्टीमला बोट दाखायचंच नाही का? सरकारच्या धोरणावरती आवाज उठायचाच नाही का? इथे जो तरुण आहे मित्रांनो, तो रात्रंदिवस कष्ट करतोय, शेतामध्ये घाम गाळतोय, शेतीत पुरत नाही म्हणून शेतीपूरक व्यवसाय करून, शेळी पालन, दूध व्यवसाय, कुक्कुटपालन करून हा शेतकरी जो आहे तो आपली मुलं शिकवतोय. एकीकडे त्याला निसर्ग मारतोय आणि दुसरीकडे सरकार भाव न देऊन मारतोय. एवढंच नाही मित्रांनो, तो आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या छोट्या बहिणीला, छोट्या भावाला, आपल्या मुलाला सिटीच्या ठिकाणी पाठवतो शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, नीट JEE सारख्या परीक्षेच्या तयारीसाठी. आणि तिथे पेपर फुटतात, तिथे भरत्या कॅन्सल होतात, त्याला नोकरी भेटत नाही. एवढे मोठे मोठे पेपर मित्रांनो, नीट सारखे पेपर फुटतात. मग हे सरकार, गव्हर्नमेंट काय करते? ही सिस्टीम काय करते? आताची ताजी घटना, डिझेल पेट्रोलचे इतके भाव वाढले आणि कोणी भावावरती ओरडू नये, आरडाओरडा करू नये म्हणून त्याची शॉर्टेज करून टाकलं की बाबा महाग झालं चालन पण कमीत कमी भेटायला पाहिजे. मग ह्या सरकारच्या धोरणावरती कोण आवाज उचलेल? या सरकारच्या धोरणावरती, या सिस्टीमच्या धोरणावरती कोण बोट ठेवेल? आणि खास यामुळेच कॉकरोच जनता पार्टी नावाची मित्रांनो संकल्पना किंवा एक संघटन तयार झालं. या संघटनाचा उद्देश एवढाच आहे, सिस्टीमवरती बोट उचलणं, त्यांचं कुठं चुकतं हे त्यांना दाखवून देणं, तेही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि सांगताना अत्यंत गर्व होतोय मित्रांनो, जी कॉकरोच जनता पार्टी आहे हिची नीव एका मराठी तरुणांनी रचलेली आहे. अभिजित दिपके असं त्या तरुणाचं नाव आहे. आणि आणखी गर्वाची गोष्ट अशी आहे, तो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये लहानचा मोठा झालेला आहे आणि आता तो सध्या अमेरिकेमध्ये शिक्षण घेतोय. आणि तिथून त्याने ही संघटनेची नीव रचली, संघटना तयार केली. आणि पाहता पाहता अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये 3 मिलियनच्या वर फॉलोअर्स या संघटनेचे झाले. मग मित्रांनो, तुम्ही जॉईन केली की नाही कॉकरोच जनता पार्टी? तुम्ही व्हिजिट केली की नाही मित्रांनो? एकदा नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्या पार्टीविषयी, या संघटनेविषयी काय वाटतं. आणि जेवढं होईल तेवढं मित्रांनो ह्या रील्सला रिपोस्ट करा, जेणेकरून ज्या मित्रांना ह्या पार्टीविषयी, या संघटनेविषयी माहीत नाही, या धोरणाविषयी माहीत नाही, या जनजागृतीविषयी माहीत नाही, त्यांना सुद्धा माहीत होईल. म्हणून रिपोस्ट जरूर करा ह्या रीलला.